गुड मॉर्निंग गाईज. आज आपला विषय आहे तिफन बांधणी किंवा काही लोक त्याला पांबेर असेही म्हणतात. तर आपण आज तिफन किंवा पांबेर कशी बांधणी करता याविषयी माहिती बघणार आहोत व गहू कसे पेरता हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या आता मी चालवत आहे त्याला वखर असे म्हणतात. मग पहिल्यांदा शेताची वखरणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पेरणी करता. तर आमचे हे 2 बैल आहेत. आता आमचा जो डावीकडचा जो बैल दिसतो तो काळा, त्याला काळा बैल असं म्हणतो आम्ही, आणि उजवीकडचा जो आहे त्याला खाऱ्या बैल असं म्हणतो. आता आपली वखरणी ही झालेली आहे. आता आपण तिफन किंवा पांबेर कशी बांधणी करता ते बघणार आहोत. एक दोर घ्यायची, त्याच्या मधोमध 2 असं करायचे. जो मधला टोक आहे तो वरती लावायचा. त्याच्यानंतर असे 2 पंधे काढायचे. आपल्याला दोर जसा हवा आहे तसं हा आपलं व्यवस्थित करून घ्यायचा. आणि जे 2 पंधे आहेत ते तिफनच्या मागच्या बाजूला 2 हुक असतात, त्याच्यामध्ये आपण त्यांना अडकून देऊ. आता जो दोर दिसतो तो दोर आपण जी दुशेर आहे पुढं त्या दुशेरच्या पुढच्या बाजूनं असं काढून घ्यायचं आणि परत त्याला मागे आणायचं. आणि जे मागे दिसतंय ना त्याच्यातलं ते काढायचं. आणि आपल्याला जेवढं लांब दुशेर आहे, म्हणजे आपल्याला जेवढं लांब आखूड किंवा लांब करता येतं. म्हणजे आपले जर बैल मोठे असतील तर आपण ते लांब ठेवतो, आणि जर बैल हे छोटे असतील तर आपण ते त्याला कमी करतो. अशा पद्धतीने आपण इथं त्याचं ॲडजस्ट करू शकतो मागे किंवा पुढे. त्याच्यानंतर तिफनचे ते जे 3 दाते आहेत, जे जमिनीत गाडले जातात आणि तिथून दाणे बाहेर पडतात. तिथं जे छिद्र आहेत ते मातीने भरलेले असतात, ते स्वच्छ करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे 3 पाईप लावायचे. त्याच्यानंतर जे लाकडाचा भाग दिसतं त्याला वरणा असं म्हणतात, आणि ते वरती लावायचे. तुमच्याकडं त्याला काय म्हणता ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा बरं. आमच्याकडे त्याला वरणा असं म्हणतात. अशा पद्धतीने तिफनची बांधणी ही केली जाते. आता आपल्याला गहू पेरायचे आहेत, म्हणून आता आपण बैलांना जुंपून घेऊ. पहिल्यांदा आपण खाऱ्या बैलाला जोत देऊ आणि त्याच्यानंतर काळ्या बैलाला जोत देऊ. तिफन बांधणी झाल्यानंतर आपण बैलांना जुंपून घेतलो आणि आता पेरणीला
सुरुवात केली. पहिल्यांदा आपल्याला एका बाजूने पेरत जावं लागतं. अशा पद्धतीने पेरणी आम्ही कंप्लीट करून त्याच्यानंतर सारे बांधून घेतले व त्याच्यानंतर लगेच पाणी पाजायला घेतलं.